श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. माझ्या सिया ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. काल आपण कृष्ण द्वैपायनांबद्दल थोडीशी माहिती ऐकली आणि थोडी महाभारताबद्दलही माहिती ऐकली. या महाभारत ग्रंथाचे 18 पर्व आहेत. 1 आदि पर्व, 2 सभा पर्व, 3 आरण्यक पर्व, 4 विराट पर्व, 5 उद्योग पर्व, 6 भीष्म पर्व, 7 द्रोण पर्व, 8 कर्ण पर्व, 9 शल्य पर्व, 10 सौप्तिक पर्व, 11 स्त्री पर्व, 12 शांती पर्व, 13 अनुशासनिक पर्व, 14 अश्वमेधिक पर्व, 15 आश्रम पर्व, 16 मौसल पर्व, 17 महाप्रस्थानिक पर्व आणि 18 स्वर्गारोहण पर्व असे वेगवेगळे 18 पर्व आहेत. या वेगवेगळ्या पर्वातून आपल्याला पांडव कौरवांच्या जीवनपट पाहायला मिळणार आहे. राग, लोभ, मद, मत्सर, द्वेष, अहंकार ह्या दोषांनी भरलेले मानवी जीवन आणि माया, ममता, दया, क्षमा, सत्य, अहिंसा, त्याग, समर्पण या चांगल्या गुणांनी भरलेले जीवन यातला फरक इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. भगवान कृष्णांच्या मार्गदर्शनाने पांडवांचे समृद्ध झालेले जीवन, आयुष्य कसे जगावे हे सांगणारी भगवंतांची भगवद्गीता, भगवंतांची कृष्णनीती, त्यांच्या लीला हे सगळे आपण या महाभारतात वाचणार आहोत. आपल्या पूर्वजांचा इतिहास, तेव्हाची समृद्ध संस्कृती हे आपल्याला वेगवेगळ्या कथांमधून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तेव्हाचा आपला भूगोल कसा होता हेही आपल्याला समजेल. साम, दाम, दंड, भेद या 4 पुरुषार्थांनी भरलेली ही संहिता आपल्याला जीवन जगण्याची कला नक्कीच शिकवेल, यात शंका नाही. वेद व्यासांनी रचलेले हे महाभारत आपल्या पूर्वजांच्या इतिहासाचा एक पुरावा आहे. हे एक गहन तत्वज्ञान आहे. खरं तर व्यासांनी हे त्याची रचना केली म्हणण्यापेक्षा त्यांनी ते आपल्या दिव्य दृष्टीने पाहिलं. त्यांना ते व्हिज्युअलाइज झालं. आपल्या दिव्य दृष्टीने प्राप्त झालेलं हे दिव्य ज्ञान त्यांनी नंतर श्री गणेशांकडून लिहून घेतलं. हे लेखनिकाला सांगणं आणि लेखकाने ते जसंच्या तसं लिहिणं ही गोष्ट खरं तर इतकी सोपी पण नाही. म्हणजे इतके 60-70 लाख श्लोक लिहिणं, रचना करणं म्हणजे खरंच खूप मोठं दिव्यच आहे. कारण एखाद्या शब्दाचा अकार, रुकार चुकला, एखादी ह्रस्व दीर्घ लिहिताना चुकीचं लिहिलं गेलं तर त्या शब्दाबरोबरच संपूर्ण श्लोकाचा सुद्धा अर्थ बदलतो. म्हणजे किती सावधपणे हे लिहावं लागलं पाहिजे हे लक्षात घ्या. आपण जर एखाद्या निबंध लिहायला बसलो किंवा एक 10-12 ओळी कुठल्या तरी विषयावर लिहायच्या म्हटल्या तर एक म्हणजे आपल्याला आधी काही सुचत नाही. लिहिताना त्यात 100 चुका असतात आणि 8-10 ओळी लिहून होत नाहीत म्हणेपर्यंत आपले हातच दुखायला लागतात. मग विचार करा, ही महाभारत संहिता व्यासांनी श्लोक रूपात सांगणं आणि क्षणभरही न थांबता गणेशांनी लिहून घेणं हे काम अविरतपणे
60-70 लाख श्लोक संपूर्ण होईपर्यंत चालू होतं. त्याच्याही पुढे जाऊन आणि 18 पुराण आणि वेगवेगळं साहित्य, व्यासंगिक, व्याकरण इत्यादी ग्रंथ हेही लिखाण त्यांनी पूर्ण केलं. हे किती प्रचंड आणि महान कर्म त्यांनी कसं केलं असेल हे लक्षात घ्या. सोपी गोष्ट ही नाही. आज हे महाभारताचे 18 पर्व वाचावे असा विचार केला तर इतकी पुस्तकं वाचू तरी कशी? इतकी पुस्तकं, अरे बापरे, अशा आठ्या आपल्या कपाळावर पडतात. या प्रचंड बुद्धिमत्ता, प्रचंड योगशक्ती, प्रचंड तेज असलेल्या ब्रह्मर्षी कृष्णद्वैपायन वेदव्यासांना आणि प्रत्यक्ष बुद्धीची देवता असलेल्या विघ्नहर्त्या गणेशाला शतशः प्रणाम. उद्या मोक्षदा एकादशी आणि गीता जयंतीच्या या शुभ पर्वापासून आपण महाभारत वाचायला सुरुवात करूया. तेव्हा उद्या भेटूया सकाळी 6:30 वाजता सिया ऑफिशियलवर. तोपर्यंत सिया ऑफिशियलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. धन्यवाद. राधे राधे. जय श्रीकृष्ण.